मेहर लेफ्ट हँड घातक फलंदाज म्हणून अनेक मैदान गाजवणारा हरकेश आज मात्र फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. एका बाजूने निहाल आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतायत मिस्टर प्रणय घरत. तर एका बाजूने हरकेश मेहर, एक मोठं नाव. लेफ्ट हँड बॅटरच्या अगेन्स्ट हरकेश मेहर गोलंदाजी ट्रॅकवर. या इनिंग मधला पहिला चेंडू घेऊन दाखल होताना हरकेश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवरती निहालला क्लिंग बोल्ड. थोडासा वर चेंडू खेळवला होता, पुढे जाऊन चेंडू संपर्क होत नाहीये. व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र निहाल जातोय बॅक टू द डक आउट. विकेट गिरतावा, म्युझिक बजतावा. फलंदाज आपण बघतायत निहाल बाद होताना स्वस्तात बाद होत आहेत. न्यूमॅन त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. तुषार घरत एक अप्रतिम असे खेळाडू आपण बघतायत. तुषार निहाल व्हेरी फर्स्ट बॉलला ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता त्यांचा. फलंदाज बाद होताना न्यूमॅन, तुषार घरत, प्रणय घरत, पवनसूत नवली म्हटल्यानंतर जे दोन दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत तेच आता मात्र हरकेश मेहरच्या अगेन्स्ट दोन हात करताना आपल्याला बघायला मिळतील. तुषार घरत खूप लवकर यायला लागले मैदानाच्या आतमध्ये, कारण हरकेश मेहरने हाताळलेला पहिला चेंडू आणि व्हेरी फर्स्ट बॉलला फर्निचर डिस्ट्रॉय केलं. निहाल बॅक टू द डग आउट. न्यूमॅन राईट हँड बॅटर. तुषार घरत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना. काही वेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला चेंडू, मात्र थोडासा बॅटला ब्रश करत जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला ऑफ द मार्क तुषार घरत आपल्याला बघायला मिळत आहेत. तर एका बाजूने प्रणय, अतिशय अप्रतिम असे खेळाडू प्रणय. समोरच हरकेश मेहर. चांगला स्टार्ट दिलाय हरकेशनं, इज नो डाऊट. प्रणयच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळेल. ओ यावेळेला चांगला ऑफ ब्रेक होता, सुंदर ऑफ ब्रेक. चिकी रन. ओ चुकीचा थ्रो झालाय, थोडासा वाईडिश. अन्यथा इथे मात्र आपण बघू शकाल प्रणय घर सर्किट साठी डेंजरस होऊ शकला असतं. सिंगलने धावसंख्या 2 वर पोहोचते. चिकी रन. प्रामुख्याने कॉल हा तुषारांचा होता. चांगली गोलंदाजी लेंथ लाईनला मेंटेन करताना अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. पुढचा चेंडू ओ यावेळेला ऑन ड्राईव्ह मिड ऑन मधून सरळ चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. 4 चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचलंय 6 वरती. तुषार घरचा क्लास आहे. आक्रमक फलंदाज म्हणून अनेक वर्ष ज्याने सातत्याने टेनिस क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेक स्पर्धाच्या खेळाडूंना गाजवलेले आहेत असा तुषार घरत आज मात्र हरकेश मेहरच्या अगेन्स्ट हात खोलताना दिसतोय. ओ गुड बॉल. चांगली कमबॅकिंग आहे. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. लेफ्ट हँड ओव्हरआर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना आपण बघतायत हरकेश मेहर. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा आपण बघताय वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार आणि षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना मैत्री 11 स्कोर कार्ड वरती 10 धावा. टेन रन्स ऑन स्कोर कार्ड. तुषारच्या बॅटमधनं 2 चौकार आपण बघतोय. पंकज 11 मुरबे विपक्ष
SUP चॅलेंजर अशी मॅच होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर, अनिल बाने दाखल झालाय. संघाचे संघनायक आहेत. चर्चा करताना म्हटलं होतं की 55-60च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल मैत्री 11 पालघरला, आणि त्यासाठी आम्ही आपला बेस्ट देऊ, हा त्यांचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान अनिल तयार होताना पुढचा चेंडू तुषार प्रणयसाठी. ओ, टायमिंग खूप चांगला आहे. थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता, इनसाइड आउट. चेंडूला एकसा कव्हर्सला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. टायमिंग बेमिसाल आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती. थोडासा फ्लाइट, थोडासा ओव्हरपिच, आणि कडे कडे त्याला मात्र आपल्या ध्येयाकडे पाठवलेलं आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. अप्रतिम स्टार्ट अनिल बानेच्या अगेन्स्ट प्रणय घरत. सध्याचा हंगाम गाजवणारा खेळाडू आहे. एक परिपक्वता काय असते, शांतपणे बॅटिंग कशी करावी, हे प्रणय घरतनं अनेक मैदानामध्ये दाखवून दिले, आणि तोच प्रणय घरत आज मात्र तुषारच्या सोबतीने चांगली बॅटिंग करताना बघायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, पॉइंटला उडवलाय चेंडूला, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण बघताय क्षेत्ररक्षक राकेश. सिंगलने धावसंख्या पोहोचेल 15 वरती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, तेवढ्याच ताकदीची फलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू भरपूर शॉर्ट बॉल, हात खोलण्याची संधी दिली, आणि एक अप्रतिम शॉट पुनश एक्स्ट्रा कव्हर्सला खेळतायत. तिथे मात्र पाठलाग सुरू झालाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना 17 वरती पोहोचते. अतिशय अप्रतिम असं क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती तुषार घरत याचा ट्रेडमार्क. एक चांगलं शॉट सिलेक्शन आहे. ज्या पद्धतीने चेंडू येतोय, ऑन मेरिट खेळताना दिसत आहेत. अनिल बानेच्या अगेन्स्ट 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना आपण बघतायत अनिल बाने यांना. समोर तुषार घरत. याही वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. कडेकडे चेंडूला पुनश्च एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्झिक्यूट केलाय, आणि चेंडू जाईल पुनश्च सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार 4. दरम्यान धावसंख्या 4 ने आकार घेताना पोहोचले ते 21 धावा. तुषार घरत आज भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. आपला क्लास, आपली गुणवत्ता आणि एवढ्या वर्षाचा अनुभव मात्र इथे दाखवताना तुषार. अनिल बानेच्या अगेन्स्ट सुंदर शॉट सिलेक्शन. ओ, स्वीप मारण्याचा प्रयत्न, यावेळेला लाऊड अपील. पंच फेटाळताना डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 21 वर स्थिरावलंय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करताना अनिल. दोन्ही लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. उच्छळी दांडी संघाकडनं अंतिम चेंडू घेऊन अनिल. ओ, याही वेळेला तोच रिझन, इलाका वही तरीका भी वही, लेकिन रिजल्ट थोड़ा सा अलग. इस बार गेंद को स्टंट एंड डिलीवर्ड. गजब के बल्लेबाज है तुषार घरत. फॉर्म 8 गेंदों में 21 रन बना के खेल रहे. जिस तरह से उनकी बल्लेबाजी देखने को मिली, बल्ले को स्विंग कर रहे, प्रॉपर टाइमिंग में नजर आ रही है, और अपने अनोखे अंदाज में खेलते हुए इस समय तमाम दर्शकों के दिलों के ऊपर अगर आज कामयाब हो चुके मिस्टर तुषार घरत. 8 गेंदे और 21 के ऊपर खेल रहे. कुल मिला के अगर बात करेंगे, पहले 2 जो पहली गेंद के ऊपर गिरी थी,
गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन देखने को मिलेगा या फिर हरकेश मेहर एक बार स्पेल को जारी रखेंगे। परिवर्तन देखने को मिला है। अब विश्वनाथ आए हैं, वन ऑफ द बेस्ट बॉलर, काफी बड़ा अनुभव है इनके पास, तजुर्बा, समय है उछल दांडी के लिए। विश्वनाथ गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय 2 षटक संपल्या, 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। एका बाजूने प्रणय घरत यांचा एक जबरदस्त खेळ आणि दुसऱ्या बाजूने तुषार घरत यांची वाजळी खेळी मैत्री 11 पालघरला सुस्थितीमध्ये घेऊन जाताना आता मात्र विश्वनाथ दोन्ही गोलंदाजी ट्रॅकवर। शॉर्ट बॉल, पहिलाच विचार केला होता त्यावेळेला प्रणय घरतनं, वेट करून मात्र या चेंडूची वाट लावायची आहे, थोडस ऑप्शनच्या बाहेर। स्कोर कार्ड वरती प्रणय घरत आक्रमक अगेन्स्ट हात खोलताना एक जबरदस्त क्लास शॉट बघायला मिळतोय। चेंडू जातोय सरळ षटकार। पुढचा चेंडू विश्वनाथ पुनश्च तयार होताना, हो यावेळेला थोडासा चेंडूला पुढे ठेवलाय प्रणय घरत, चेंडूला फक्त दिशा देत आहेत। ऑन ड्राईव्हचे रोपण सिंगल कंप्लीट झाले, 34 धावा गेली अनेक वर्ष एकमेकाच्या समोर खेळताना दिसत आहेत। प्लस पॉईंट उणिवाच्या काही आहेत त्या भरपूर प्रमाणात दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत आणि त्याच पद्धतीचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। पुढचा चेंडू विश्वनाथ, ओहो वाडा शॉट, प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग, गुडघ्यावरती बॅलन्स बन ओव्हर मिड विकेट, ब्युटिफुल, यानी हो 6, 40 रन्स ऑन स्कोर कार्ड, 4-0। ग्रेट बॅटिंग, ग्रेट फिनिश, का डिपॉझिट केलंय चेंडूला 6 धावांसाठी तुषारनं। भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत, मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पराज तुषार घरतचं नाव आहे। याही वेळेला वाडा शॉट, ग्रेट फिनिश हियर, बॅक टू बॅक काउंटर अटॅक एसटीच आहे। मेथडने त्याच एरियामध्ये काउंटर अटॅक बघायला मिळतो, बॅक टू बॅक हवाई फार 6। ओ यावेळेला थोडस पुढे खेळवलाय, चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे, कम बॅकिंग करतायत। विश्वनाथ दमणे कम बॅकिंग करण्यासाठी ओळखले जात आहेत। धावसंख्या थांबले ती 46 वर आणि षटक क्रमांक पण 3रं मार्गस्थ बघतोय। शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट, अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, 46 धावा, 15.33च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती लागताय 46। स्टार्ट करायचं, 46 धावा आपण बघतायत। पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा। 46 गोलंदाजी ट्रॅकवर हरकेश मेहर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, परंतु सध्या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत प्रणय घरत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 12, 5 चेंडूमध्ये। हरकेश मेहर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी ट्रॅकवर। भन्नाट वेग आहे यावेळेला
गुडघ्यावरती बॅलन्स बनवून चेंडूला बॅकवर्ड टॉस किंवा लेगला खेळतायत. एक धाव परिपूर्ण झाले. 47 धावा. नुकताच आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती आशिषजी परबसाहेबांचं शुभागमन झालंय, ज्यांच्या दृढ संकल्पनेतून आपण बघतायत क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक संपूर्ण दोस्ती ग्रुप खैरापाड्याच्या माध्यमातून हे अप्रतिम नियोजन. चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे, कमबॅकिंग करतायत हरकेश आणि टाळ्यांचा गजर सुद्धा बघायला मिळतोय. कारण तुषार घरत नावाचं वादळ जे आक्रमक झालंय, मैदानाच्या चौफेरीच्या जी टोळीबाजी केली, जे शॉट त्यांच्या बॅटमधनं निघालेले आहेत, जबरदस्त बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग काय असते तुषार घरतनं दाखवून दिले. पुढचा चेंडू आणि तोच आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा इरादा आहे, तिथवर तर पोहोचता येत नाहीये. चेंडू एक कव्हर रिझन मध्ये आपण बघतायत. धावसंख्या 2 ने आकार घेईल 49 आणि तुषार घरत यांचा जो इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 35 धावा. जबरदस्त बॅटिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू फुल टॉस होरिझॉन्टल बॅटने खेळला गेलाय. एकदम परिपूर्ण. धावसंख्या 5-0. 50. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये बघायला मिळतोय. 15 चेंडू आणि 36 धावांची विस्फोटक नॉक गेम. पुढचा चेंडू. ओ हो व्हाट अ शॉट. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. रिव्हर्सचा पूल 6. छप्पन्न 56. शेवटचा चेंडू. ओ याही वेळेला आपण बघताय ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता. एक धाव परिपूर्ण होईल. 1 ने धावसंख्या 57 वर पोहोचले. काय विस्फोटक बॅटिंग इथे बघायला मिळते. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 11. धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. अनिल बाने येत आहेत, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. त्यानंतर मात्र 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत अनिल बाने. अनिल बाने यांची एक्युरेसी ते भरपूर कामाची राहील, कारण दोन्ही फलंदाज ज्या आक्रमकतेने खेळतात हे जबरदस्त आहे. 57 धावा 4 षटकामध्ये. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेलाय. प्रणय घरत यांना जावं लागतंय. बाक टू द डगआउट. माझी देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा एक दिग्गज खेळाडू आपण बघतायत माझी त्यांना. इथून मात्र अनिल बानेने डेंजरस मॅन प्रणय घरतला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय आणि उच्छळी दांडी संघासाठी एक जमेची बाजू आहे, कारण दोन्ही फलंदाज सेट झाले होते. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपला एक अप्रतिम सिग्नेचर शॉट खेळत होते आणि थोडंसं टेन्शन वाढलं होतं. परंतु अनिल बाने यांच्या हातामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर प्रणय घरत यांना त्यांनी क्लिंग बोल्ड करत तंबूच्या आसऱ्याला पाठवले. न्यूमान माजिद एक आक्रमक फलंदाज आहेत माजिद, परंतु इथून अनिल बाने सारखं एक तगडं आव्हान आहे त्यांच्यासमोर. संघर्ष भरपूर मोठा असेल. एका बाजूने अनिल बाने आणि दुसऱ्या बाजूने माजिद. पुढचा चेंडू घेऊन तयार अनिल. चांगला चेंडू. एक धाव परिपूर्ण झालंय. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचेल ती 58 वर. 58.
58 धावा. या षटकामध्ये थोडासा ब्रेक लावलाय अनिल बानेनं. इकॉनॉमी चांगली ठेवले, स्टार्ट चांगला गेलाय. फिनिश कसा करतील या षटकाचा ते बघावं लागेल. समोर तुषार आहे आणि तुषार लाफ करताय चेंडूला सरळ डीप काउ कॉर्नर. मिड विकेटच्या मधनं येतोय तुषार नावाचा ब्रँडेड षटकार. स्कोर आहे आणि टीमचा स्कोर 64. 16 चेंडू आणि 42 धावांची विस्फोटक बॅटिंग. नॉक. व्हॉट अ ग्रेट फिनिश. मिस्टर तुषार गरत इज ऑन अ फायर. ग्रेट बॅटिंग करताना. पुढचा चेंडू हो ब्लॉक मध्ये होता. सन्मान दिलाय. क्लेवर क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणार नाही तुषारला माहिती आणि म्हणून तुषार सिंगल घेत स्ट्राईक चेंज करतात. 65 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. अनिल बानेच्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर अनिल बानेनं कमबॅकिंग करत परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळलाय. पुढचा चेंडू फुलटॉस आहे आणि तिथे जबरदस्त कामगिरी करताना अनेक टीम झेल पॉइंट मध्ये ज्या पद्धतीने झेल आपल्याला बघायला मिळतोय. अचिव्हर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर त्याचे सर्व्हिस सर्वा मिथून पागदरी सर आपल्याला बघायला मिळतात आणि काय क्लास झेल आपल्याला बघायला मिळतोय. ग्रेट. एक डेंजरस मॅन माजिदला पाठवलंय डगआउट कडे. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कुणाल जाधव न्यू मॅन इन गोल्डन फॉर्म. चर्चा या नावाची भरपूर आहे. सध्याचा हंगाम गाजवणार असा खेळाडू आहे. मग ते एक गाव एक कन्सेप्ट असेल, पालघर तालुका प्रीमियर लीग असेल, 40+ असेल, सर्वांमध्ये आपला अधिराज्य आणि सर्वांच्या नजरा वेधून घेणारी बॅटिंग करणारा कुणाल जाधव आलाय. परंतु इथून मात्र आव्हान आहे ते सुद्धा अनिल बाणेचं राहणार आहे. स्कोर थांबलाय तो 65 वरती. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या स्पेल मधला आणि आल्या आल्या मात्र फक्त दिशा दिले. आपण बघता डीप काऊ कॉर्नरचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावेल, थ्रो करेल. तद्वार दुसरी धावेचा अटेम्प परिपूर्ण झालाय. 67 धावा. 5 षटकं कंप्लीट झाल्यात. SUP चॅलेंजर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रज्वल गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. प्रचंड असा अनुभव आहे प्रज्वलकडे. एक अप्रतिम फलंदाज सुद्धा आहेत आणि प्रज्वल यावेळेला अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाले. 67 झालेले आहेत. एका बाजूने विस्फोटक बॅटिंग करणारा फलंदाज आहे तुषार, ज्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 43. 17 चेंडू आणि इथे मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र तुषार घरातला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलाय. तुषार आउट.
नयन घरत न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रज्वलने एक स्लॉग ओव्हर मध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण करून दिले उछळी दांडी संघाच्या बाजूने, कारण डेंजरस बॅटिंग करत होते तुषार घरत. योग्य वेळी कमबॅकिंग करण्यासाठी गरज होती विकेटची, ती विकेट इथे आले आणि न्यूमॅन नयन घरतला यावं लागले मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वलचं कौतुक करावं लागेल. आणि जो कॅच घेतला गेला पंकज, जबरदस्त कॅच, वाखणण्याजोगी कॅच होता. भरपूर लांबचं अंतर त्याने कव्हर केलं आणि त्यानंतर पंकजनं आपला क्लास दाखवलाय. गुड कॅच पंकज. फुलटॉस. प्रज्वल धावताय, तिथवर पोहोचता येणार नाही, धावेसाठी येत आहेत आणि इथे मात्र प्रज्वल OUT आउट. नयन बाद होत आहेत. चालीस दाखल होत आहे. स्कोर कार्ड थांबले. धावा स्कोर कार्ड वरती 68 आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रज्वलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत. एक चांगलं जखडून ठेवण्याचं काम किंवा ऊर्जा देण्याचं काम जे गोलंदाज करतायत त्या यादीमध्ये प्रज्वल हा पुढे आलाय. 2 चेंडू हाताळल्यात, अवघी एक धाव दिले. एकाकडे 2 गड्यांचं पतन आपल्याला बघायला मिळतंय. चलीस न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू घेऊन प्रज्वल. फुलटॉस होता या वेळेला. इनपिचच्या वरनं एक्झिक्यूट मध्ये चेंडू वेगानं जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं 4 चौकार. 72 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. चलीस आल्या आल्या मात्र एक अप्रतिम लॉफ्टेड कट खेळतायत. मिथून आणि अनिल बाने यांच्या वरून चेंडू 38 सर्कलच्या वरती वरून मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलं. पुढचा चेंडू ओ लोअर फुलटॉस. संधी होती यावेळेला चलीसकडे. धावसंख्या 73 वर पोहोचले. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावा स्कोर कार्ड वरती 73. मुरबानी SUP चॅलेंजर टॉस साठी या. बॅक टू द बॉलर खेळण्याचा इरादा. लॉंग ऑनला आपण बघतायत. हरकेश मेहर चेंडूला थ्रो करतील आणि इथे मात्र कुणालला जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू आहे. धावा स्कोर कार्ड वरती 74.
चेतन परब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. एका बाजूने पंकज 11 मोरुबे, शशांक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस करतोय. चला टॉस साठी मुरबा. रुपेश आणि शशांक दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. चेतनजी परब साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. मुरबे संघाचा कॉल आहे. हेड इज कॉल आणि टेल आलाय. SUP चॅलेंजर संघ टॉस जिंकलेला आहे. टॉस आपल्यासाठी किती महत्वाचा होता शशांक? टॉस ही आपल्याला जवळजवळ 25% विजय देतो आणि टॉसमध्ये आपल्याला सहज आहे ना मॅच तिकडे जवळजवळ आपल्याला एक लक असतो, गुड लक आहे ना, तो गुड लक मिळतो. आणि ह्या ठिकाणी आता आम्ही ठरवतोय की फर्स्ट आम्ही फिल्डिंग करतोय आणि आमचा एक ह्या ठिकाणी एक विजय करण्याचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही साध्य करू. धन्यवाद. आणि कसं वाटलं 40+ खेळाडूंना पुनश्च आपण इन ॲक्शन बघणार आहोत आणि दिग्गज खेळाडू आज आपल्याला नवीन बघायला मिळतील, त्यांचा खेळ बघायला मिळेल. कसं वाटतं इथे दाखल झाल्यानंतर अप्रतिम नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 प्रथमतः हा खैराफाटक ह्यांचं हे आयोजक आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. कारण अशा टुर्नामेंट आणि 40+ ह्यांना पण ह्या ठिकाणी चान्स देतो. ह्या ठिकाणी तुम्ही हे प्लेयर आहेत ते नामांकित प्लेयर आहे. ऑल इंडिया असो किंवा दुबईपर्यंत खेळणारे प्लेयर ह्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी जी नवीन पिढी असते त्यांना आतुरता असते की त्यांचाही गेम बघायला मिळाला पाहिजे. आणि आजही ते त्याच पद्धतीने खेळतात, ओपनमध्ये पण खेळतात आणि ह्या ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्याबद्दल आम्ही त्यांना अभिनंदन करतो पुन्हा. धन्यवाद. सर रुपेश, टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. किती स्कोर एक चांगली टफाईट मॅच होऊ शकते? 60+. बेस्ट ऑफ लक. 65 रन्स बनवण्याचा इरादा असेल शशांक सर, तयार राहायचं आहे. वळी आपण मॅचकडे. 19 धावांचं टार्गेट. समोर बॅटर आहेत रुपेश आणि त्यांच्या समवेत हरकेश. बघूया रुपेश तयार, आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू घेऊन कुणाल. ओ शॉर्ट बॉल थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल बघायला मिळतो इथे. कुणाल जाधव चांगली स्टार्ट देताना मिस्टर रुपेश. मायकल या नावानं त्याला प्रचंड प्रेम मिळालेलं आहे असे रुपेश आपण बघतायत. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती. ओ टायमिंग खूप चांगला आहे परंतु तिथवर पोहोचता येणार नाही. तुषार आहेत तिथे. जबरदस्त शतरक्षण. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने मात्र स्टार्ट केली जाते. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हरकेश मेहर. या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि हा फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर जे टार्गेट आहे त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी जी धडपड आहे, जे मॅच मधला सस्पेन्स आहे, जे आकर्षण आहे ते भरपूर वाढेल. कारण हरकेश मेहर हे एक आक्रमक बॅटर आहेत. बघूया कुणाल. चांगला चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. 40 स्थिती चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव परिपूर्ण बघायला मिळेल. धावसंख्या 2 वर पोहोचते. गुड बॉलिंग. कुणाल यांच्याकडनं जबरदस्त स्टार्ट बघायला मिळतोय. चांगली लेंथला मेंटेन करणारी गोलंदाजी आहे. मिस्टर रुपेश काही वेळेला ऑन साइडला खेळतायत. लेग रिजन मध्ये जबरदस्त शतरक्षण. संदीप दोडी अनेक वर्ष मैदान गाजवणारा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. परंतु मैत्री 11 संघाच्या स्क्वॉड कडे बघितलं की कुठल्या फलंदाजाला प्रथमता पाठवावं, सेकंड पाठवावं, कोण बसेल याचा भरोसा नाही. कारण सर्व दिग्गज खेळाडू आहेत. एकाहून एक असे दिग्गज खेळाडू आहेत त्यांच्या संघामध्ये. जिथे नजर जाईल तिथे मात्र नामवंत खेळाडू उभा आहे फिल्डिंगसाठी.
गुड शॉट, जबरदस्त ऑन द राईटचा फटका आपण बघताय. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू जातोय दुसऱ्या धाबेसाठी जाताना वेगाने. ओ माय गॉड, संधी होती इथे कुणालकडे आणि संधी हुकले असं म्हणायला हरकत नाही. एक मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिले. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 4 वर स्थिरावले. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, रिस्की रन. हरकेश मेहर मात्र शेवटच्या क्षणी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण बघतायत प्लम मध्ये पकडले गेले आहेत. मिस्टर रुपेशला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. आउट. मध्ये छोट्या नावानं हा खेळाडू प्रचंड प्रसिद्ध आहे. तर येतोय यावेळेला योगेश पागदरे, एका बाजूने हरकेश आहेत, परंतु कुणाल जाधवनं गोलंदाजी जबरदस्त केले. एक अप्रतिम स्टार्ट बघायला मिळालाय. 79 धावांचं टार्गेट आणि त्यानंतर रुपेशला मात्र लेग बिफोरच्या रूपानं बाद होताना आपण बघितले. त्यांची जागा घेण्यासाठी न्यूमान योगेश पहिले षटक संपलंय आणि धावा स्कोर कार्ड वरती 4. गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन, रेहानला बोलवले. पॉवर प्लेचं अरमान, गोलंदाजी ट्रॅकवर आपण अरमान बघतोय. अरमान बदल जाते हैं, राज बदल जाते हैं, चलता है अरमान की गेंदबाजी का सिलसिला, तो मैच के रिझल्ट बदल जाते. वो अरमान आहे. हो यावेळेला टायमिंग खूप चांगलं नाही आहे तितकंसं, परंतु चौकार बघायला मिळतोय. 4 सीमा पार. नेहाला वाटलं होतं की थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होईल आणि तो मी यावेळेला चेस करेन. चेंडू हा पहिला बाउन्स घेतला होता, दुसरा बाउन्स मध्ये चेस करता येईल, परंतु तो पडल्यानंतर थोडासा स्किड झाला, थोडासा खाली राहिला आणि तिथे मात्र त्याचं जजमेंट पूर्णतः चुकलं. 4 धावा हरकेशला मिळत आहे. धावसंख्या 8 वर स्थिरावले. पुढचा चेंडू अप्रतिम कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. आपण बघताय स्वीपर कव्हर्सला तुषार आहेत. एक्स्ट्रा कव्हर्स मधून आपण बघताय धावसंख्या 9 वर पोहोचेल. दुसरं षटक 38 सर्कलच्या बाहेर फील्ड सजवली गेली यावेळेला छोट्यासाठी, म्हणजेच योगेश पागधरे. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअरलेग मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर्सला कुणाल जाधव. 38 सर्कल मध्ये आपण नेहालला बघतोय. गलीमध्ये पॉइंट मध्ये आपण चलिसेना बघतोय. मिड ऑफ मध्ये प्रणय आहेत. अप्रतिम टायमिंग. चलिसे एक सुंदर शतरक्षण करताना डॉट बॉल. तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये थोडस आपण बघू शकाल केबल पाटील आहेत. एक अप्रतिम फील्ड सजवली गेली इथे मैत्री 11 पालघरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू व शॉर्ट बॉल होता. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वेगानं लॉंग लेगला ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचलंय. 11 धावा. 19चं टार्गेट आहे आणि धावसंख्या बघायला मिळते ती 11. झूम पर्यंत जर आपण बघितलं तर तब्बल 68 धावा ह्या बनवायच्या. केर बदलायचा प्रयत्नामध्ये आहेत ते योगेश पागधरे, परंतु अरमान यांची जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. पुढचा चेंडू. चेंडू थोडासा खाली राहिला आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल नंतर वाढणारं प्रेशर उछळी दांडी संघाकडे भरपूर असेल. षटकार चौकाराच्या शोधामध्ये आहेत ते योगेश पागधरे.
ओ गुड शॉट, साऊंड खूप चांगला आलाय आणि चेंडू सरळ जातोय तो वन्स बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटिफुल फोर. आता 20 होत्या आणि इथे मात्र 15 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये 17 होत्या. इथे मात्र जर आपण बघितलं तर धावसंख्या बघायला मिळते ती 15. आणि गोलंदाजीसाठी पुनश्च एक फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कुणाल जाधव आपल्याला बघायला मिळत आहेत. कुणाल जुनी जर बघितलं तर 64 धाबा बनवायचे आहेत. हरकेश मेहर लेफ्ट हँड बॅटर आपण बघतायत. कुणाल जाधवच्या अगेन्स्ट फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय आणि फिल्डिंग सजवल्यानंतर बघूया कशा पद्धतीने व्यूह रचना आहे. हरकेश मेहरच्या अगेन्स्ट अलॉंग द कार्पेट आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 16 वरती दाखल झाले. तेबी चेंडू आणि जवळ 63 धाबा बनवायचे. पुढचा चेंडू घेऊन कुणाल. शॉर्ट बॉल, शॉर्ट पूल बघायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे का नाही, तिथे तुषार आहेत. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा रिझन काय जबरदस्त चेस केलाय तुषारनं. फक्त एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय, समाधानी व्हावं लागतंय. आणि इक्के दुक्के से कुछ बनने वाला नहीं है. समय की मांग पूरी करने की कोशिश होगी एक तरफ हरकेश और योगेश के द्वारा. पुढचा चेंडू कुणाल जबरदस्त गोलंदाजी करताना आपण बघतोय. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल थोडासा फिरवलाय आणि इथे आपण बघतायत हरकेश मेहर OUT आउट. मोठं टार्गेट आहे या विकेटवरती. जर आपण बघितल्या तर 76-77 धावा चेज झालेल्या आहेत, परंतु आज मोठं टार्गेट आहे 19 धावांचं. आणि एका बाजूने गोलंदाजीमध्ये दिग्गज गोलंदाजाचा भरणा आहे. कुणाल असेल, त्याच्यानंतर आपण अरमान याला बघितलं गोलंदाजीसाठी, संदीप धोडी असतील, अनेक दिग्गज खेळाडू आहेत या संघामध्ये. आणि 19 धावाचं टार्गेट म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता. अनिल बाणे दाखल झालेले आहेत संघाचे संघनायक. समोर कुणाल जाधव, मॅन इन गोल्डन फॉर्म, मॅन इन गोल्डन आर्म, ज्यांची जबरदस्त गोलंदाजी आपण बघितलेली आहे, फलंदाजी बघितलेली आहे. तेच पुनश्च कुणाल अनिल बाणेच्या अगेन्स्ट आपली लेंथ लाईनला मेंटेन करताना बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. फक्त एक धाव अरमान होते तिथे. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचले ती 18 वरती, म्हणजे अजूनही 61 बनवायच्या आहेत. योगेश पागधरे शॉर्ट पोल. इथून मात्र आपण बघतायत ज्या शॉटसाठी योगेशला पूर्णतः ओळखलं जाते किंवा ज्या योगेशचा बोलबाला आहे, आक्रमकता, ती आक्रमकता त्याला धारण करता येत नाही. त्याच्या मागचं कारण कुणाल यांची जी गोलंदाजी आहे, जो डिसिप्लिन आहे गोलंदाजी मधला, तो जबरदस्त आहे. धावसंख्या 21 वर पोहोचले.
19 वर पोहोचले. सॉरी, पुढचा चेंडू उलटा चेंडू लॉंग ऑनला खेळतायत. बऱ्याच वेळानंतर एक अप्रतिम अनिल बानेच्या बाट मध्ये येतोय. 4 चौकार, 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुनश्च दाखल झालाय. अनिल बानेच्या बॅटमधनं एक चौकार आपण बघताय. 23 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. 79 धावांचं एक स्टीप टार्गेट समोर आहे आणि 56 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. अरमान, पहिला चेंडू अरमान यांचा. ओ लेफ्ट केले बॉलला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं खेळण्याचा इरादा होता आणि इथे आपण बघतायत योगेश मागे परतताना, बॅक टू द डगआउट जाताना फलंदाज बाद. मिथून पागदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आक्रमक बॅटर, अनेक वर्षच्या खेळाडूनं अनेक स्पर्धा गाजवल्या. तेच बॅटर मिथून, अचीवर स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. मिथून दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तवे स्कोर कार्ड वरती 23. येणारं टार्गेट भरपूर मोठं, आस्किंग रन रेट भरपूर वेगानं वाढते, परंतु ती कमी करण्याची क्षमता असणारा बॅटर सुद्धा दाखल झालाय मिथून मैदानाच्या आतमध्ये. समोर अरमान आपल्याला बघायला मिळत आहेत. 23 वरती योगेश मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पुढचा चेंडू. ओ यावेळेला आपण बघतायत शॉर्ट बॉल होता, थोडासा वेगवान चेंडू हाताळला गेलाय. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. भावेश पटेल साहेबांचं शुभागमन. त्याच्यानंतर आमचे प्रथमेश परबे सुद्धा दाखल होत आहेत. ओ वडा शॉट, जबरदस्त टायमिंग. मिथूनच्या बॅट मधनं एक आक्रमक, एक जबरदस्त हँडसम चौकार बघायला मिळतोय. ब्रश करतोय चेंडू थर्डमॅनला. तिथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या पोहोचेल ती 31. 31वा बॅक टू बॅक चौकार बघायला मिळत आहेत. भाईजी पटेल साहेब वेलकम. आपण बघताय साहिल धोडी सर असतील, त्याच्यानंतर आमचे बर्वे सर असतील आणि पटेल सर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. धावा 31 वरती स्थिरावलेले आहेत. 31. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. मिथून ऑन स्ट्राईक. ओ यावेळेला आपण बघतायत खूप चांगली चेंडूला राईज बघायला मिळाला. टॉस झाला चेंडू. चेंडूला ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डॉट बॉल आलाय. स्कोर थांबलाय तो 31 वरती.
जाऊया डी कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. वर आपल्याला बघायला मिळतील. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना संदीप आपण बघतायत. होम ग्राउंड आणि होम क्राऊड. संदीप 31 झालेले आहेत. भरपूर मोठं टार्गेट 79 धावांचं. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना समोर अनिल बाने त्यांच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. 9 सेकंडचे बॅटर आहे. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आपण बघतायत मिथुन दादाच्या. इथून मात्र संदीप पहिला चेंडू चांगली गोलंदाजी आहे. हलकासा लेग ब्रेक. अनिल बानेला जावं लागतं या ठिकाणी. बॅक टू द डग आउट. मागे मात्र नयन करत जबरदस्त कामगिरी करताना वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर ज्या नावाची चर्चा सातत्याने असते तेच एसटी रक्षक एसटीचे न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला काय चेंडू जबरदस्त बघायला मिळाला. संदीप याने हलकासा लेग ब्रेक लेग कटर चेंडू हाताळला गेला आणि परत जावं लागलं अनिल बाने यांना डगआउट कडे. त्यांची जागा घेण्यासाठी अंकुश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. घरच्या मैदानावरती मात्र आपल्या बोटातील जादू दाखवणारा गोलंदाज म्हणजे संदीप धोडी बघायला मिळत आहेत. खैरापाडा ग्रामपंचायत उपसरपंच सन्मानी आदरणीय हितेश जी संके साहेबांचं इथे आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हितेशजी संके साहेब वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. खैरापाडा ग्रामपंचायत उपसरपंच साहेब हितेश संके साहेबांचं शुभागमन होताना आमच्या मुख्य मंचावरती एक अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मदतीला धावून येणार एक नाव हितेश जी संके साहेब आपण बघताय त्यांचं वेलकम. आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत जयकुमार चव्हाण साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम. आमचे दोन्ही मान्यवर मंद मंद पावलाने आमच्या मुख्य मंचाकडे येताना वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा इथे आपण बघताय धावसंख्या 2 ने आकार घेताना. तर नुकताच आपण बघतायत हितेश जी संके साहेब आणि त्यांच्या समवेत आपण बघताय चव्हाण साहेबांचं शुभागमन झालंय. आमच्या या भव्य दिव्य स्पर्धेला एक सदिच्छा भेट शुभ आशीर्वाद देताना उपसरपंच साहेब आदरणीय हितेशजी संके साहेब. दरम्यान डॉट बॉल आलाय. पण आता प्रेशर आहे मॅच मध्ये आपण बघितलं तर एका बाजूने थोडीशी स्कोर थांबला गेलाय 34. पुढचा चेंडू संदीप. आणखीन एक शॉर्ट बॉल मिथुनने खूप चांगला रेड केलाय आणि उडवले चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं 4 चौकार.
पण स्पीडअप करा. 6 चेंडू 41 ची गरज. मिथून यांच्या बॅटमधनं सुंदर बॅटिंग आपण बघताय. चौकार येत आहेत आणि प्रामुख्याने बॉटम हँडचा यूज करत ज्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघतायत, बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग असेल, डीप बॅकवर्ड पॉईंट असेल, खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पॉईंट रिझनमधनं आलेला हा चौकार तो थोडासा टेनिस क्रिकेटमध्ये रेअर झालाय, परंतु मिथून पागधरे यांचा क्लास आजही कायम आहे आणि त्याने ते दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने पॉईंटमध्ये चौकार खेळता येतो. ओ सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल, थोडीशी फ्लाईट दिली होती. नावेद एक जबरदस्त अनुभव असणारे गोलंदाज आहेत. नावेद शेख. पुढचा चेंडू. ओ आणखीन एक डॉट बॉल, फ्लाईट देत आहेत. अनेक वर्ष घरामध्ये एक जबरदस्त क्रिकेट आपण सातत्याने बघतोय. चली शेख असतील, नावेद शेख असतील, जबरदस्त खेळी सातत्याने साकारणारे असे खेळाडू. पुढचा चेंडू नावेद, राईट टर्म ओव्हर द विकेट. ओहो याही वेळेला डॉट 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 पूर्णतः प्रेशर अंकुश तरे यांच्याकडे. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने हलकासा कट होतोय आणि अंकुश तरे अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न करतायत, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॅटला ड्रिल करतायत, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. चौथा चेंडू आपण बघतायत, लेग गलीला ट्रॅव्हल झालाय. प्रणय गरज चेंडूला फील्ड करतील. शेवटचे 2 चेंडू. औपचारिकता शेष आहे या मॅच मध्ये. टॉस हरले होते मैत्री 11 पालघर, त्यानंतर उच्छळी दांडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु तुषार घरत नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालं आणि एक भव्य टार्गेट समोर ठेवलं गेलं. 79 धावांचं एक स्टीप टार्गेट. त्याच्यामध्ये प्रणयची साथ खूप चांगली राहिली. जलिशनच्या बॅटमधनं सुंदर चौकार बघायला मिळाले आणि त्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये मैत्री 11 पालघर 78 धावा बनवले होते. 79 धावा डिफेन्स करताना आपल्याला बघायला मिळतोय, सेव्ह करतायत. त्याच्या मागे कुणाल जाधवची गोलंदाजी असेल, अरमानची गोलंदाजी, संदीप आणि त्यानंतर नावेद यांनी दाखवलेला क्लास, गुणवत्ता, विजयाचा सुगंध दरवळलाय आणि विजयश्री संपादन करताना मैत्री 11 पालघर अभिनंदन अँड हार्ड लक. उच्छळी दांडी संघ वळतो आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर तुषार घरत. जबरदस्त बॅटिंग ज्यांनी साकारली आहे ते तुषार घरत यायचे आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. त्याच्या अगोदर आम्ही SUP चॅलेंजर संघाला विनंती करतोय, आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइम स्पेंड नको आहे, विनंती असेल. आणि बुरबा संघ ओपनिंग पेअर तयार ठेवायचे आहेत. चला जाऊया डीसे कडे, त्यानंतर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. STC